हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B. नमस्कार. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतके वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि इतके वेगवेगळ्या विषयाचे आशयाचे पिक्चर येत आहेत की मला नेहमी असं वाटतं की एक काळ जो आपण लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्या काळातील चित्रपट, त्याची एक वेगळी मजा होती, जादू होती. आणि गेल्या 8-10 वर्षामध्ये येणारे जे काही मराठी चित्रपट आहेत त्यांचं एक वेगळं गारुड आहे. म्हणजे अत्यंत विचारपूर्वक चित्रपटाची प्रत्येक बाजू असते. सध्या उत्तर नावाचा एक चित्रपट प्रचंड गाजतोय. त्यातल्या सगळ्याच बाजूंबद्दल मला स्वतःला उत्सुकता आहे. खरं तर मी आज संवाद प्रतिवाद या कार्यक्रमामध्ये उत्तर चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांशी बोलायचं ठरवलं होतं, पण जर पुढच्या सोमवारपर्यंत हा एपिसोड लावला नाही तर आम्ही कदाचित एक चांगला चित्रपट पाहू शकणार नाही. म्हणून मी असं म्हटलं, म्हणजे हा चित्रपट अजून किमान 4 आठवडे कोल्हापुरात राहावा, टिकावा, पण हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन लवकर पाहावा, म्हणून मी आज संवाद प्रतिवादचा मंच सोडून ही मुलाखत घेतोय. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये उत्तर या चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनय बेर्डे आपल्यासोबत आहे. एक अत्यंत चॉकलेट बाय पण त्याचबरोबर समंजस आणि प्रगल्भ अभिनेता अशी अभिनयची ओळख आहे. आणि मी स्वतः ज्यांचा फॅन आहे असे लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन. नमस्कार. क्षितिज हा अत्यंत नव्या पिढीतील, नव्या काळातील प्रगल्भ सकस लेखक आहेत आणि त्यामुळं आजवरची त्यांची प्रत्येक कलाकृती ही मला काळजाला भिडणारी असते. मला मुळात विचारायचे, उत्तर चित्रपटाचे प्रश्न काय आहेत? उत्तर चित्रपटाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की बदलत्या काळात टेक्नॉलॉजी जिथे सगळं रिप्लेस करत चालली, तिथे ती आईसारख्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीला रिप्लेस करू शकेल का? वाह, ग्रेट. आणि त्याचं उत्तर तुम्हाला सिनेमा बघूनच कळेल की जगातलं सगळ्यात नवीन तंत्रज्ञान आणि जगातलं सगळ्यात जुनं नाटक याची पहिली सिनेमॅटिक भेट ही भारतीय चित्रपटसृष्टीत उत्तरमध्ये होती. क्या बात है. आई, समजा तू उद्या बाहेर गेलीस काही दिवसांसाठी, चल रे, माझी किंमत कळेल मला सीन, तेव्हा मी काय करायचं? मी आहे म्हणून चाललंय सगळं. Initializing. Checking data. Ready. पण क्षितिज पटवर्धन यांनी आजवर केलेलं लिखाण, म्हणजे अगदीच आत्ताचं भूमिका नाटक इथंपर्यंत मी म्हणेन, तर हे सगळं करत असताना तुम्हाला या विषयावरती चित्रपट बनवावा ही स्क्रिप्ट कधी सुचलेली आहे? म्हणजे आधीपासूनची माझ्या मनात होती आणि ती मी आत्ता करतोय, असं आहे की खरोखर सध्याच्या काळातील काही घटनांमुळे यावरती चित्रपट करावासा वाटला? नाही, हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, कारण याचा जो उगम बिंदू होता तो 2016-17 मध्ये होता. म्हणजे मला आठवतंय डबल सीट आपण 2015ला इथेच मी आलो होतो, आपली छान मुलाखतही झाली होती. त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर माझं कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे सतत हा प्रश्न पडायचा की टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यात कशी कशी येत चालली आहे, काय काय फ्लो होते. पण आईच्या हातची चव या विषयावर एकदा मी आणि मित्र गप्पा मारत होतो आणि आपण सगळेच खूप इमोशनल होतो जेव्हा आईच्या हातच्या पदार्थांचा विषय येतो. तेव्हा असं वाटलं की असं काही करायचं का की आपल्या आईच्या रेसिपी रेकॉर्ड करता येतील. म्हणजे समजा ती बाहेर गेली किंवा ती काही दिवसांसाठी नसेल तर त्या आपल्याला वापरता येतील. मग कालांतराने असं कळलं की तसं केलं तरी आपल्या हाताला ती चव येत नाही. तीच भांडी, त्याच गोष्टी, तेच जिन्नस असून सुद्धा. आणि त्यातनं एक असं सुरू झालं की आता टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टींना हळूहळू रिप्लेस करत चालली, तर असा एक मुलगा जो जेनझी पिढीचं प्रतिनिधित्व करतो तो असं म्हणेल का की मी करून बघतो आईला रिप्लेस, काय होतंय? कारण हळूहळू माझ्या 2020ला पॅन्डेमिक जसं झाला तशी माणसं आणखीन एकटिव्ह व्हायला लागली, टेक्नॉलॉजी अजून ओव्हरपॉवर व्हायला लागली आणि असं लक्षात आलं की काही लोक कमांड प्रॉम्प्टशीच मैत्री करतायत, काही लोक चॅट GPT बरोबर रिलेशनशिपमध्ये आहेत, काही लोक रोबो बरोबर लग्न करतायत. म्हणजे अशा असंख्य गोष्टी चालू आहेत. आणि माणूस नावाचं बेट जे तेंडुलकरांनी तेव्हा म्हणलं होतं ते आता ऍक्च्युली प्रत्यक्षात दिसायला लागले. तर ही जी 2 पिढ्यांची बेटं तयार झालीत, मला असं वाटलं कुठेतरी यांच्यामध्ये एक पूल बांधावा आणि तो पूल आपण एका चांगल्या कथेनेच बांधू शकतो. कारण मराठी सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद ही त्याची कथा आहे आणि मला कायम त्याच गोष्टींनी फॅसिनेट केलं. आणि मी ना सर ऑनेस्टली सांगायचं तर मी तशी कथा मिस करत होतो. मी वाट बघत होतो की अशी कथा कधी येईल जी कथा पाहून लोकांना वाटेल अरे. म्हणजे कालचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काल एका मुलाने असं लिहिलं, मराठी सिनेमा इज डुईंग व्हॉट मराठी सिनेमा इज बेस्ट ॲट. आणि मी त्याला असं लिहिलं की आज मला शांत झोप लागेल हे म्हणल्यानंतर. कारण हाच आपला गाव आहे, हेच आपलं मूळ आहे की आपण सकस गोष्टी सांगतो. खरं आहे.
आणि त्यातनं त्या ऊर्जेतनं तयार झालेली ही गोष्ट आहे. आणि ज्याच्यामध्ये एक आई आहे जी रेडिओवर अनाऊन्सर आहे आणि अख्ख्या शहराला तिचा आवाज माहिती आहे बर आणि मुलाला तोच आवाज वापरून तिचं एक प्रतिरूप तयार करायचं आहे. बर पण हेच असं आहे की मुलाला तिचा आवाज ऐकायचा आहे, म्हणणं नाही ऐकायचंय. आणि जे प्रत्येक आईचं दुःख आहे की मुलाला माझा आवाज हवाय पण म्हणणं नकोय. आणि मग त्यातनं ते नातेसंबंध कसे उलगडत जातात याची ती गोष्ट आहे. आई कॉफी. वन ब्लॅक कॉफी फॉर निनाद. फक्त माझा नमस्कार की लोक ओळखायची की मीच तूच प्लीज जाताना दारून ना. प्रायव्हसी. डायलॉग. अभिनय, येस सर. मी जेव्हा या चित्रपटाचा टीजर बघितला तेव्हा मी तुझ्या भूमिकेच्या प्रेमात पडलो होतो. आणि मला पुन्हा एकदा असं वाटतं की कोणत्याही चित्रपटाचं नाटकाचं पहिलं यश काय असतं तर त्यातलं कास्टिंग. सो त्यातला तो जो एक अवखळ थोडासा तरुण वयामध्ये जेनझी पिढीला प्रतिनिधित्व करणारा असा तुझा एकूण तो रोल बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे ह्याला हा खरंच समंजस मुलगा आहे, पण ॲट द सेम टाइम त्याचे पण काही प्रश्न आहेत, त्याचं पण काही म्हणणं आहे. मला या चित्रपटामध्ये तुझ्या रोलबद्दल उत्सुकता अशासाठी आहे की कोणतीही कलाकृती असू दे त्याच्यामध्ये आई आणि मुलगा हे रोल करत असताना एक वेगळी केमिस्ट्री तयार होते. ती असावीच पाहिजे असं म्हणजे ती तयार होतेच. म्हणजे मी अगदी स्वतः आधी अधुरी नाटकात जेव्हा काम केलं होतं तेव्हा त्या नाटकात माझ्या आईचं काम करणाऱ्या सौमित्र पोटेच्या आई या माझ्या आई होत्या. So त्यांच्याशी माझं असलेलं नातं जे काही तयार झालेलं ते मी आजही विसरू शकत नाही. म्हणजे आपण आई बरोबर जे काम करतो ते एक वेगळ्याच भावनिकतेचं असतं. या चित्रपटामध्ये रेणुका शाणेंसारख्या एक मातब्बर कलाकार आहेत, दुसरीकडे ऋता दुर्गुळे आहेत आणि सगळेच कलाकार निर्मिती सावंत आहेत. तर मला आई बरोबरचे सगळे सीन करताना प्रसंग करताना तुमच्यात कधी त्या सीन बद्दल या वैयक्तिक आयुष्याशी कनेक्ट झालेली काही चर्चा व्हायची का? खूपदा व्हायची, अनेकदा. कारण रेणुकाताईंची आत्ता मुलं त्याच वयाची आहेत ज्या वयाचा मी आहे सिनेमामध्ये. कॉलेज गोईंग आहेत, नुकतं कॉलेज सुरू केलंय आणि मुख्यतः रेणुकाताई आणि माझ्या आईमध्ये खूप साम्य आहेत. रेणुकाताईच्या पात्रामध्ये पण आणि रेणुकाताईमध्ये पण आणि माझ्या आईमध्ये खूप साम्य आहेत. ते घरात जितक्या फ्रेंडली, जितक्या मिस्चिवियस, जितक्या मिश्किल आहेत तितक्याच बाहेर डिग्निफाईड, स्वतःच्या बाउंड्रीज सेट करणाऱ्या तेवढेच कणखर आहेत. माझा पुढचा प्रश्न बाद झाला. मी विचारणार होतो तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तुझ्या आई आणखीन रेणुका शाणे यांच्यात काही साम्य आहे का? पण तू साम्य म्हणजे त्या दोघी एकतर खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, खूप आधीपासून एकमेकांसोबत काम केलेलं आहे. रेणुकाताईंनी माझ्या आजीसोबत सुद्धा काम केलंय, माझ्या वडिलांसोबत सुद्धा काम केलंय. त्यामुळे ते काय म्हणतो कनेक्शन व्हायला किंवा ती केमिस्ट्री फॉर्म व्हायला फार वेळ नाही लागला. मला दडपण आलेलं जेव्हा पहिल्यांदा आम्ही काम करायला लागलो तेव्हा, पण ती इतकी कम्फर्टेबल करते तुम्हाला आणि तिचं इतकं ते सुंदर स्माईल असतं, सतत तिच्या चेहऱ्यावरती एक स्माईल असतं. तुमचं जे टेन्शन असतं तुमच्या आतमधलं तिच्याशी बोलण्याचं ते सगळं तिथेच संपून जातं, कारण ती स्माईलनीच बोलते तुमच्यासोबत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता मी ज्या स्कूलिंगमधनं आलेलो आहे किंवा माझी जी काम करण्याची पद्धत आहे, मी प्रिपेअर करतो, मी खूप गोष्टी आधी रिहर्स करतो, खूप काय काय विचार चालू असतात मनामध्ये माझ्या. रेणुकाताई अजिबात तशा नाही आहेत. ते ऑफ ऍक्शन म्हणायच्या आधी वेगळे असतात, ऍक्शन म्हणल्यानंतर वेगळे असतात. ते स्विच ऑन स्विच ऑफ त्यांना इतकं छान जमतं आणि ते इतकं इन द मोमेंट मॅजिक क्रिएट करतात. ते म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. सो आय फील की ती एक आमची प्रोसेस वेगवेगळी असून सुद्धा ती कधी क्लॅश नाही झाली. आणि त्याचबरोबर ती ऍक्च्युली मला काय काय सीन करताना माझी आई मला वाटत होती, असं वाटत होती माझी ऍक्च्युअल आई माझ्या डोळ्यासमोर आहे. ते हेडफोन काढ, हेडफोनचं सगळं माझ्यासोबत घरोघरी मातीच्या चुली असतात त्याच. हो एक्झॅक्ट. चड्डी सरळ करा आणि मशीन मध्ये टाका. गीझर कोण बंद करणार? आणि आपटू नको आता दरवाजा. एक मिनिट. येऊ? नाही थोडी बाजूला हो. थोडी अजून. अगं थांब. हा, घरी येताना मागवता तरी 40 पायऱ्या उतरून जा आणि घ्या. अश्मयुगात राहा त्यापेक्षा. नान्या, काय तुला अश्मयुग हा शब्द माहितीये? आई प्लीज. पण मला सांग, तुला असं कधी झालं का की अरे हे असेच प्रसंग आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडतायत, तर हा प्रसंग हा सीन थोडा आपण इम्प्रोव्हाइज करूया, असं कधी झालं होतं चित्रपटाचं शूटिंग करताना? हा, ऍक्च्युली काय ना सर की आता मी दुसऱ्यांदा सरांसोबत काम करतोय, त्यांच्या कुठल्याही लिखाणामध्ये किंवा त्यांच्या कुठल्याही स्क्रिप्टमध्ये इम्प्रोव्हाइज करणं खूप डिफिकल्ट असतं. कारण त्यांनी मुळातच इतकं सुंदर लिहिलेलं असतं, त्याच्यावर तुम्हाला विचार करून त्याच्यावर तुम्हाला इम्प्रोव्हाइज करणं. आखीव रेखीव बांधेसूद योग्य विचार आणि समर्पक शब्द म्हणजे क्षितिज पटवर. ऍब्सोल्युटली, अगदी खरं. त्यामुळे तुम्ही कधीच असं इम्प्रोव्हाइज करू शकाल असं आम्ही अगदी उदाहरण देतो.
आमचं आधीचं नाटक आम्ही एकत्र केलं अज्जीबाई जोरात, त्यामध्ये पुष्कर श्रोत्री होते. पुष्कर श्रोत्री इम्प्रोव्हायझेशन करतात, ऍडिशन्स घेतात. त्यांनी आमच्या नाटकाच्या वेळेला कधीच घेतली नाही चालू प्रयोगात. तो म्हणलं इतकं छान बांधलं गेलेलं आहे सगळ्या गोष्टी, का त्याची घ्यायची गरज पडेल. पण तरीही मी त्यांचा मोठेपणा तुम्हाला सांगतो, लेखक कधी पण जे स्क्रिप्ट लिहितात ते नेहमी त्याच्याशी काय म्हणतो थोडेसे पॉझिटिव्ह असतात त्या स्क्रिप्टला घेऊन. असणं बरोबर आहे, त्यांच्या जागी खूप बरोबर आहेत. कारण गेली 5-7 वर्ष काही लोक त्या स्क्रिप्टवरती काम करत असतात, त्या पात्रांसोबत ते जगलेले असतात, ती पात्र त्यांनी उभी केलेली असतात. आपण त्या पात्रांना, आपण त्या गोष्टीला जाणून घ्यायच्या आधी त्यांनी ती गोष्ट तयार केलेली असते. सो त्यांचे वाक्यांना पॉझिटिव्हनेस आपण समजू शकतो. क्षितिज सर आम्हाला एका सिरियस सीनमध्ये असं म्हणाले की तुम्ही इथे पाहिजे तर ऍड करू शकता, तुम्ही त्यांनीच लिहिलेली स्क्रिप्ट आहे, तुम्ही ते ऍड करा, तुम्ही प्लीज इथे इम्प्रोव्हाइज करा. तर तिकडे अजून गोची यायची की अरे ह्याच्यामध्ये अजून चांगलं काय इम्प्रोव्हाइज करू आम्ही. सो ते ऑब्व्हियसली व्हायचं. पण अगेन ते सीन्स इतके रिअलिस्टिक आहेत, ते इतके ग्राउंडेड आहेत ना की आम्हाला ती गरजच वाटली नाही की बाबा इथे काहीतरी इम्प्रोव्हाइज करू किंवा इथे काहीतरी वेगळं घेऊ किंवा इथे काय. अजून नकळत कळत त्यावेळेला खूप गोष्टी झालेल्या आहेत, पण ते आता आठवत नाहीयेत मला, कारण ते इतके छोटे छोटे आहेत. ह्याचं शूटिंग कुठं झालं सगळं पिक्चर? पुण्यामध्ये झालं, पुणे आणि दापोली. पण मग या चित्रपटाची कथा जी आहे ही महानगरातली आहे का 3 टायर सिटी मधली आहे की ग्रामीण भागातली? नाही, मग मी ह्याचं उत्तर असं आहे की ही ऍक्च्युली प्रत्येक घरातली कथा आहे. याचं कारण असं आहे की ह्याचा सेटअप जरी पुणेरी मध्यमवर्गीय याच्यातला असला तरी तो रूढार्थाने पुणेरी सुखवस्तू घरातला नाहीये. कारण सुखवस्तू घरातले प्रॉब्लेम्स वेगळे असतात. म्हणजे पोट भरल्यानंतरचे प्रॉब्लेम आणि पोट भरायच्या आधीचे प्रॉब्लेम हे कायम वेगळे असतात. तर ही आपल्या सर्वसामान्य प्रत्येक माणसाच्या घरात घडणारी कथा आहे. कारण या कथेचा मूळ एक त्याचा गाभा असा आहे की आपण गृहीत धरलेली जी नाती आहेत त्यांना आपण वेळोवेळी टोकन ऑफ ॲप्रिसिएशन दिलं पाहिजे, जे आपण देत नाही. आणि जो प्रत्येक घरातल्या नात्याचा मुद्दा आहे. काही जणांकडे खूप पैसे आहेत पण अजिबात वेळ नाहीये, काही जणांकडे खूप वेळ आहे पण अजिबात पैसे नाहीयेत, काही जणांकडे दोन्ही अर्ध अर्ध आहे, काही जणांकडे दोन्ही भरपूर आहे. त्या प्रत्येक लेअरला त्याचा त्याचा एक प्रॉब्लेम आहेच. आणि आता काय झालंय, आता रिलेशनशिप्स या इमोजी, टेक्स्ट मेसेज आणि इव्हेंट यापुरत्या मर्यादित झालेल्या आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाबरोबर कधी बसणार, त्याच्याशी कधी महत्वाचं बोलणार. आम्ही ह्या सिनेमाच्या निमित्ताने एक फार इंटरेस्टिंग एक्सरसाइज करून पाहिला. आम्हाला ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले प्रेस कॉन्फरन्स आणि ह्याला, त्या सगळ्यांना शेवटी आम्ही असं विचारलं की कॅमेरासमोर तुम्ही आज आम्हाला सांगा की तुमच्या आईशी जर तुम्हाला बोलायला मिळालं परत तर तुम्ही कुठल्या एका गोष्टीसाठी सॉरी आणि थँक्यू म्हणाल. बर. आणि ह्यातनं बहुतांश पत्रकार मुली या ऑन कॅमेरा रडल्या. आणि त्यातल्या प्रत्येकीने आम्हाला हे उत्तर दिलं की मला आईला ना थँक्यू म्हणायचं कारण मला पत्रकारिता तिच्यामुळे करायला मिळाली. तर मला असं वाटलं हा सिनेमा तुम्हाला एक निमित्त देतो तुमची अव्यक्त भावना व्यक्त करायचं एक. आणि दुसरं त्याहून महत्वाचं ना सर, आपण अनेक गोष्टींचं उदात्तीकरण करायला सिनेमा पाहतोच, पण अनेक भावनांचा निचरा होण्याची पण गरज असते. तर ते निचरा होण्याचं पण सिनेमा खूप मोठं माध्यम आहे. म्हणजे आज जेव्हा आपण क्लासिक सिनेमे काढतो, लाईफ इज ब्युटिफुल काढतो, जेव्हा त्याच्यात शेवटी एक गोष्ट होते तेव्हा आपण लहान मुलासारखे बसून रडतो, कारण आपल्यातला इनोसन्स कुठेतरी आपल्याला परत मिळतो याचा आपल्याला आनंद होतो. तर प्रत्येक माणसाला त्याच्या निरागसतेकडे नेणारा हा सिनेमा आहे. पण मग याच्यामध्ये धाडस नव्हतं? म्हणजे एकीकडे आपल्या वेब सिरीज असू देत, OTT प्लॅटफॉर्म असू देत, म्हणजे हाणामारी, ऍक्शन किंवा प्रचंड व्हायोलन्स, सेक्स, या सगळ्या एका पॅरलल विश्वामध्ये अशा नात्यांचा सिनेमा बनवणं हे धाडस नाही वाटत? खूप धाडस आहे, पण धाडसाशिवाय कला होऊच शकत नाही. मला वाटतं कलेत धाडस नसेल तर मग कलेत काय राहील? कारण अदरवाईज तुम्ही गणिती फॉर्म्युले आखून सगळं केलं तर ते एका पॉईंट पर्यंत राहतं, त्याचा एक फुगा होतो, त्याचं कलेक्शन होतं आणि ते निघून जातं. पण तो सिनेमा लोकांचं आयुष्य बदलू शकतो का? तर नाही बदलू शकत. याचं सरळसोट उत्तर नाही असं आहे. आणि हे मी अत्यंत जबाबदारीने त्या पद्धतीचे सिनेमे लिहून बोलतोय. म्हणजे मी गेल्या वर्षीचा सिंघम अगेन लिहिला होता, ज्यांनी जवळपास 400 कोटीचा बिझनेस केला. तो त्याच्या लेवलला मोठाच आहे, पण मला माहिती आहे की उत्तरच्या गोष्टीत जी ताकद आहे ना ती अजून 3 वर्ष काय, 30 वर्ष काय, 300 वर्ष काय, जेव्हा मराठी सिनेमाचा उल्लेख होईल आणि मराठी सिनेमात कुणी AIचा पहिल्यांदा विचार केला तर तेव्हा पहिलं आणि एकमेव नाव हे उत्तर सिनेमाचं असेल. या चित्रपटामध्ये AIचा असा काही वापर केलाय? या चित्रपटामध्ये पहिल्यांदा, आणि मला कोल्हापूरचा त्याच्यात उल्लेख करायला आवडेल, कारण KIT कॉलेजचा जो विद्यार्थी आहे विनायक पाचलक, त्यांनी या सिनेमात कामही केलंय. तोच मला जयंत नारळीकरांकडे घेऊन गेला या विषयासाठी. आम्ही फिल्म त्यांना पहिल्यांदा ऐकवली 2017 साली. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ही फिल्म मी त्यांना अर्पण केली. तर ही भारतीय शास्त्रज्ञाला अर्पण केलेली एक फिल्म आहे एक. आणि दुसरा यातला महत्वाचा मुद्दा असा की जसं मी म्हणलं तसं की
आपण रोज घराबाहेर निघताना काय बंदुका घेऊन निघत नाही. हो आपण काय व्हायलन्स रोज करत नाही. 95% लोक ही नॉन व्हायलेंट हो, आणि शांत हो, जगणारी आहेत. प्रश्नच नाही. आणि त्यांना रोजच्या अव्यक्त भावनेचं एक निचरा व्हायचं माध्यम हवंय. तर ते माध्यम त्यांना उत्तर प्रोव्हाइड करतं. हेडफोन काढ, आई बोलतेय ना. आपल्या सतत हेडफोनचं कुंपण. अभिनय जेवढा उत्तम अभिनेता आहे तितकाच तो मनस्वी माणूस आहे. आणि मी जेव्हा त्याला भेटतो तेव्हा मला त्याचे विचार मला स्वतःला खूप इंटरेस्टिंग वाटतात, म्हणून तुला विचारतोय. एकीकडे असं म्हणतात की सध्याची तुमची जी काही जेनझी पिढी आहे, जी तरुण मुलं आहे, तुम्ही सगळे स्मार्ट आहात, तुम्ही सगळे ओव्हर प्रॅक्टिकल आहात. तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये, तू वैयक्तिक नाही, तू तुमच्या पिढीला रिप्रेझेंट करतोयस, तुम्ही स्वतः असे सध्या या सगळ्या बॉन्डिंगला किंवा ह्या रिलेशनशिपला तेवढं महत्त्व देता का? देतात, पण कसं आहे ना की आमची म्हणजे मी तरी थोडासा जेनझीपेक्षा मोठा पुढे आहे आहेस. वयाने. झिलेनियल. झिलेनियल आहे मी. पण ती जनरेशन नात्यांना महत्व देते 100%. पण ते त्यांच्यासाठी ती नाती खूप ट्रिव्हियल आहेत. काही नाती की ते त्यांच्यामध्ये म्हणजे बेंच करणं किंवा काय म्हणतो Love bombing. सिच्युएशनशिप, लव्ह बॉम्बिंग, या गोष्टी तुम्हाला खूप बघायला मिळतील. सो ते प्रत्येक रिलेशनशिपला रॅशनलाइज करतात असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या प्रत्येक इमोशनल रिलेशनशिपला ते रॅशनलाइज करतात. आणि तेच सगळे नाही करत, ऑब्व्हियसली काही लोकच करतात. खूप तुम्हाला त्या जनरेशनमध्ये सेन्सिबल लोकही मिळतील, पण एक काही ठराविक जण त्या गोष्ट करतात आणि मग ती त्या जेनझी कल्चर मानलं जातं त्याला. पण मला असं वाटतं की ते इमोशन्सला रॅशनलाइज न करता त्यांना तसंच राहू देणं हे खूप फायदेशीर ठरू शकतं तुमच्यासाठी, तुमच्या स्वतःच्या मानसिकतेसाठी. कारण उत्तरमध्ये तसं आहे का तुझं कॅरेक्टर? आहे काही अर्थाने. कारण त्याला दुसऱ्यांच्या इमोशन्सचं वर्णन नको असतं. पण अगेन तो जेनझी आहे म्हणून फक्त तसा आहे असं नाहीये. तो त्याचा अनुभव विश्वात असतो. त्याचा अनुभव विश्वास तो ज्यातनं घडलाय तो मुद्दा तसा आहे. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी पिक्चरच बघितला हो. पाहिजे. आणि मजाच याच्या सगळ्यात ही आहे की हे माझं सगळ्यात कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर मी लिहिलेलं माझ्यापासून. बर. म्हणजे बाकीची कॅरेक्टर मला थोडी अलाईन नसतात बऱ्याच वेळेला. बर. पण हे कॅरेक्टर असं आहे की ह्याचं आणि माझं काहीच सारखं नाही. म्हणजे ह्याचं असं क्लिअर कट सिनेमात म्हणणं आहे की एखाद्या माणसाकडनं भविष्यात फायदा आहे म्हणून त्याच्याशी आयुष्यभर चांगलं वागायचं इज टू डिप्लोमॅटिक. मी हे कधीच करणार नाही. आणि आपल्याला लहानपणापासून काय शिकवलंय, अरे कधी कोणाची गरज पडेल सांगता नाही, सगळ्यांची नीट राहा. बरोबर. तर आता एक्झॅक्टली माझ्या कम्प्लिटली विरोधी ओपिनियन त्याचं आहे आणि तसं ते अख्खं कॅरेक्टर आहे. बेसिकली मला कोणाची गरज नाही. Exactly. कारण मला एक काय असतं ना, तो तुमचा डिफेन्स मेकॅनिझम पण असतो की मला कोणाची गरज नाहीये. तुम्ही स्वतःला पण प्रोटेक्ट करत असता. तुम्हाला इमोशनली कोणी काही इजा नाही करावी म्हणून तुम्ही स्वतःला पण ते प्रोटेक्ट करत असता. त्याच्यामुळे पण तुमचा तो डिफेन्स मेकॅनिझम असतो. सो तो तसा काहीसा आहे. पण या चित्रपटामध्ये गाणी आहेत? हो, गाणी आहेत. किती आहेत? या चित्रपटात 3 गाणी आहेत. त्यातलं एक गाणं हो आई नावाचं जे गाणं आहे ते सध्या खूप पॉप्युलर झालंय. राधिका भिडे, जिला आय पॉप स्टार मध्ये जी आता मन धावत या गाणं जिचं खूप फेमस झालं होतं, तिने गायलेलं पहिलं मराठी गाणं आहे जे हो आई आहे. आणि दुसरं असेन मी नावाचं गाणं आहे जे फिल्म रिलीज झाल्यानंतर खूप पॉप्युलर झालंय. ते रोंकिणी गुप्ता नावाच्या खूप मोठ्या शास्त्रीय गायिका आहेत, त्यांनी गायले. रोंकिणीने याआधी माझं एक गाणं गायलं होतं तुला जपणार आहे नावाचं, जे सगळीकडे खूप प्रसिद्ध झालं होतं. त्यावेळी मला फिल्मफेअर पण मिळालं होतं. तर रोंकिणी आणि मी परत एकदा ह्या निमित्ताने आलोय. आणि ह्याचे जे संगीत दिग्दर्शक आहेत हो आई अमित राजनी केलंय. आणि ह्याचं जे मेन म्युझिक केलंय हे आणि अजून एक गाणं आहे ज्याला आता आजच्या भाषेत लोक ASMR म्हणतात. म्हणजे फक्त आवाज आहेत त्याच्यामध्ये. 88 प्रकारचे आवाज आहेत. कारण एक मुलगा मेकॅनिकल होत चाललाय. अच्छा. याचं अख्खं वर्णन आम्ही साऊंड मधनं तयार केलं. क्या बात. त्या ट्रॅकचं नावच मेकॅनिकल नन्या असं आहे. ओके. तर तसं आहे. आणि ती 3 मुलं आहेत 25 वर्षाची पुण्यातली. जेनझी आहेत, ती इंजिनिअरिंग शिकलेली आहेत आणि त्यांनी ह्याचं म्युझिक केलेलं आहे. क्या बात आहे. आणि विख्यात सरोद प्लेयर आहे सारंग कुलकर्णी, संगीत नाटक अकादमी युवा सन्मान विजेता, त्यांनी या फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं. अच्छा. कुठे गेले तरी मला तुझ्या विना करमत नाही. हो आई, किती झाले तरी तुझा हात का ग सोडवत नाही. हो आई. आणि साधारण ड्युरेशन काय फिल्मचं? 1 तास 55 मिनिटं. पण आता मला एक असं विचारायचं आहे की आपण जेव्हा नातेसंबंध, रिलेशनशिप, बॉन्डिंग याचं बोलतो त्यावेळेला एक आपल्या आधीची सिनियर जी पिढी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये या सगळ्या भावभावनांना अधिक महत्त्व आहे. व्हेअर जसं मी म्हटलं की नव्या पिढीला
तेवढं अजून बॉन्डिंग राहिलेलं नाही. ते आपापल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह असतात किंवा त्यांचं सगळं फास्ट असतं. बरोबर. हा चित्रपट तरुण मुलं सुद्धा तेवढ्याच इंटरेस्टनं बघणार का? 100% बघतायत का? नाही, 100% बघतायत. याचं कारण याचा अख्खा एक चंक आहे जो इंजिनिअरिंग स्टुडंटच्या आयुष्यावर आहे. अच्छा. आणि असं आजपर्यंत कुठल्याच मराठी चित्रपटात आलेलं नाहीये. आणि ते ताटातल्या लोणच्यासारखं नाही, ते ताटातल्या भाजीसारखं आहे. अच्छा. म्हणजे ऍक्च्युली त्याची चव, त्याचं पोषण मूल्य, त्याचा रंग हे सगळं त्याच्यात आहे. म्हणजे अभिनयने AI चे क्लासेस केले 3 आठवड्याचे. अच्छा. हा, AI शिकण्यासाठी. आणि आम्ही ऍक्च्युली एक प्रोटोटाईप बनवलाय जो चालतो, फिरतो, बोलतो, सगळं माणसासारखं करतो, बर. जो या सिनेमात पहिल्यांदा पाहायला मिळेल. हो, त्या ट्रेलर मध्ये पण दिसतोय अनमिस आपल्याला तो. नावाचं आम्ही ते ऍप बनवलेलं आहे. अच्छा. सो त्यामुळे अशा ज्या तरुणांच्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये अगदी म्हणजे भरपूर प्रमाणात आहेत. आणि कालची तुम्हाला एक रिएक्शन सांगतो. काल एका आजींनी सिनेमा पाहिला आणि त्या बाहेरून मला असं म्हणलं की सिनेमा तर मला खूप आवडला, पण मला ह्या गोष्टींनी इमोशनल व्हायला झालं की आमच्या तरुणपणी जर असं काय असतं ना तर आम्हालाही लोकांचे आवाज ऐकता आले असते. तर आता हे टेक्नॉलॉजीचं वरदान सुद्धा आहे जे या फिल्ममध्ये पाहायला मिळतं. 12 डिसेंबरला उत्तर हा चित्रपट प्रदर्शित झालाय. काय परिस्थिती आहे? आज आपण बोलतोय हो. 18 तारखेला. हो, परिस्थिती अतिशय आश्वासक आणि चांगली आहे. आणि हे मी फक्त इंटरव्ह्यूसाठी सांगायचं म्हणून बोलत नाहीये. 2-3 महत्वाच्या गोष्टी या कारण सिनेमात बऱ्याचदा होतं की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, नाही, चांगल्या नाही, वेळा नाही. मिळत नाही, नाही, मी- दुसरा कुठला तरी हिंदीतला पिक्चर येतो तो त्याला क्रॉस करतो. असं काही उत्तर बद्दल झालं का? नाही, मला या बाबतीत एक अत्यंत जबाबदारीने सांगावं असं वाटतं. बिझनेस इज ऑलवेज अनफेअर. हम्म. यू कांट एक्सपेक्ट फेरिटी इन बिझनेस वेन इट कम्स टू लार्जर प्लेग्राऊंड. दॅट इज वन. सेकंड, आत्ता हिंदीत धुरंधर सारखा मोठा सिनेमा चालू आहे. तो उत्तम सिनेमा आहे आणि त्याला भरपूर शोज मिळालेले आहेत, जे बरोबरच आहे. आपल्या सिनेमाला शनिवार आणि रविवारपासून खूप चांगली गर्दी होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या चित्रपटाला समीक्षकांनी मिनिमम 3.5 ते 4.5 स्टार दिलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे त्याचं समीक्षण उत्तम आलंय. आणि तिसरं, प्रत्येक वर्गाला असं वाटतंय की हा सिनेमा आपण जाऊन बघितला पाहिजे, कारण ह्याच्यात एक फॅमिली एलिमेंट आहे, एक रिपेअर करण्याचं एलिमेंट आहे. आणि ज्यांना धुरंधर ज्यांचा बघून झालाय ती लोक आता उत्तरला येतात. ज्यांना धुरंधर ऐवजी बघायचे तीही लोक उत्तरला येतात. 20 तारखेपासून शाळा कॉलेजच्या सुट्ट्या सुरू होत आहेत, त्यामुळे तीही लोक त्याला जॉईन होतील. आणि सगळ्यात महत्वाचं, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा उत्तरची निवड झाली. अरे वा. त्यामुळे ती जी एक राजाश्रयाची आणि लोकाश्रयाची अशा दोन्ही मोहरा उमटाव्या लागतात, तशा एक एक मोहरा आता उमटवत आम्ही पुढे चाललेलो आहोत. नाही, पण अशा विषयाचे किंवा अशा कथासूत्रांचे चित्रपट हे प्रामुख्यानं उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि त्यातही शहरी भागांमध्ये पाहिले जातात. बरोबर. ग्रामीण भागातनं काय रिस्पॉन्स आहे? नाही, ह्याच्या बाबतीत मला उलटं म्हणायचंय, कारण इंजिनिअरिंग करणारी असंख्य मुलं ही ग्रामीण भागातनंच येतात. त्यामुळे आता ना हा मुद्दा राहिला नाहीये की हा सिनेमा गावाचा आहे का शहराचा आहे, कारण आता सिनेमा हा स्थलांतराचा आहे. प्रत्येक ठिकाणी जा, म्हणजे ह्यातला जो इंजिनिअरिंग करणारा मुलगा आहे तो बघून कोल्हापूर असू दे, भुसावळ असू दे, नाहीतर अहमदनगर असू दे, त्या प्रत्येक मुलाला वाटणार आहे हे एक्झॅक्टली, म्हणजे मी कदाचित वेगळ्या भाषेत बोलतोय पण बोलतोय हेच. मुद्दा हाच आहे. म्हणजे यांचं पण घर आम्ही असं दाखवलंय की 50 पायऱ्या आहेत आणि लिफ्ट नाही अजून. तर आता तो काही कुठल्या उच्चभ्रू सोसायटीत राहत नाहीये की बाबा वॉचमनला खाली फोन केला आणि त्याने पार्सल आणून दिलं. त्यालाच दाळणाचा डबा खाली जाऊन 40 पायऱ्या उतरून करायला लागतं. सो ही रुढार्थानी सगळीकडची परिस्थिती अगदी सिमिलर आहे आणि त्याचंच हे प्रतिनिधित्व करणारा कॅरेक्टर आहे. आणि तुमच्या प्रश्नातला एक वेगळा मुद्दा मला अधोरेखित या निमित्ताने करावासा वाटतो, कारण आपला प्लॅटफॉर्म तो आहे. बऱ्याच सिनेमांवर ना पुणेरी सिनेमाचा एक शिक्का असतो आणि आपल्याला वाटतं की हा एक पेठांचा, डेक्कन जिमखाना परिसरातला, प्रभात रोडचा, म्हणजे ठराविक वर्गासाठी केलेला सिनेमा आपल्याला वाटतो. आता तर NRI लोकांचा चित्रपट, अगदी अगदी किंवा सगळे जे कारमधनच येतील अशा लोकांसाठी बनवलेला चित्रपट. एक्झॅक्टली. त्यामुळे मी त्या अर्थाने असं म्हणेन की उत्तर हा माझा असा सिनेमा आहे जो कम्प्लिटली त्या कोशाच्या बाहेरचा सिनेमा आहे, पुण्यातला असून सुद्धा. त्यामुळे ह्यातल्या जागा, यातल्या लोकॅलिटीज, यातलं शूटिंग, यातली कॅरेक्टर्स ही सगळी निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय भावनेशी जोडली गेलेली आहे. ती उच्च मध्यमवर्गीय नाही आहेत. बरं. त्यामुळे त्याचं जे माउंटिंग आहे ते अजून रूटेड आहे माझ्या आधीच्या सिनेमांपेक्षा. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातनं जो रिस्पॉन्स मिळतोय तो आम्हाला खूप जास्त सुखावणार आहे. कारण इंजिनिअरिंग करणारी, काल आता आम्ही एक शो ऑर्गनाईज केला होता, इंजिनिअरिंग करणारी मुलं होती, AI ज्यांनी फिल्मला दिले सर, ती सगळी मुलं त्यांच्या तशाच्या तशा बोलण्यासकट आम्ही फिल्ममध्ये ठेवली. अच्छा. आणि आम्ही कुठेही त्याला ल न न मग हा मुलगा ग्रामीण बोलतोय तर नाही, प्रमाण भाषेचं कुठलंही त्याला चौकट ठेवलेलं नाही. आणि ग्रामीण बोलणारा मुलगा हुशार इंजिनियर असू शकतो, 100%. हाच तर फिल्मचा मुद्दा आहे. अच्छा, वा, ग्रेट. पण याच्यामध्ये म्हणजे एवढा चिकणा छान अभिनय तर तुझं आणखीन ऋता दुर्गुळेचे यांच्यात काही लव्ह स्टोरी अशी आहे का? काय रिलेशनशिप आहे? मैत्री आहे. अच्छा. आणि ती मैत्री ते पाळणा घरापासूनचे मित्र आहेत दोघेही.
आता एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे आणि ऋताचं कॅरेक्टर म्हणजे शिप्राचं कॅरेक्टर निनादसाठी किती महत्वाचं आहे, ती व्यक्ती त्यासाठी किती महत्वाची आहे आणि त्याच्या ग्रोथमध्ये तिचा किती मोठा हात आहे हे तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेल. तुझा प्रॉब्लेम काय रे? हा सांगून तर बघ. बर्डन येतं मला, ओळखीच्या माणसाशी सतत प्रेमाने वागायचं बर्डन येतं मला. माणसांना माणसांची गरज असते. स्वतःच्या सोयीपुरती कायम. आय प्रूव्ह यू रॉंग. पाळण्या घरापासून ऐक. चल जा, चल थोबाड दाखवू नकोस, जा. बरोबर आहे, प्रोजेक्ट झाला ना आता. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये मी नक्की हा चित्रपट बघणार, Yes. त्यानंतर पुन्हा मी तुमच्याशी बोलणार. पण मला असं वाटतं की कोणताही कलाकार जेव्हा एखादा रोल करत असतो तेव्हा त्याला नंतर ती कलाकृती पूर्ण झाल्यानंतर वाटतं की अरे तो सीन माझ्यातनं सगळ्यात भारी झालाय, मला तो सीन करताना खूप मजा आली. असं तुला या चित्रपटातला कुठला सीन करताना मजा आली मला सांग. मी चित्रपट बघितल्यानंतर सांगेन की तुझी ती मजा किंवा तुझं ते फिलिंग खरं होतं का नाही. 2 सीन आहेत. एक माझा इंटरव्हलच्या आधीचा सीन आहे जो माझा आणि ऋताचा आहे फक्त. तो तुम्हाला बघितल्यावर तुम्हाला कळेल. मी आणि ऋताच होतो त्या सीनमध्ये फक्त. एक सीन आहे प्रेझेंटेशनचा जो क्लायमॅक्सच्या आधी येतो. हे दोन्ही सीन माझे खूप फेवरेट आहेत. पहिला सीन ह्यासाठी फेवरेट आहे कारण त्यातलं सगळं इन द मुवमेंट घडलं होतं, त्यातलं मी काहीच ठरवलं नव्हतं. आणि दुसरा सीन यासाठी फेवरेट आहे कारण त्याची तयारी मी 2 महिने करत होतो कारण ते सगळं खूप Technical आहे त्याच्यामध्ये. टेक्निकल होतं. सो असे 2 रेंज मला करता आले. एकामध्ये त्याच्यामध्ये मी इमोशन्स ठरवलेले नाही आहेत आणि एकामध्ये त्याच्यामध्ये सगळं ठरवलेलं आहे. आणि दोन्ही सीन चांगले झालेत आणि चांगले झालेत म्हणजे झालेत चांगले. म्हणजे तुला आवडले करताना? मला आवडले, मला मजा आली करताना आणि ऍट दी एंड ऑफ द डे मी खूप सॅटिस्फाईड होतो. सो हे 2 सीन माझे फेवरेट आहेत. नक्की बघून सांगतो. Please. नेहमीचा गुळगुळीत प्रश्न, नाटक की चित्रपट, कशाला प्राधान्य? लेखक म्हणून नाटक, दिग्दर्शक म्हणून चित्रपट. पण तरी सुद्धा पेन घेतल्यानंतर पहिल्यांदा डोक्यात नाटक लिहावं असं वाटतं की ऍक्च्युली पेनानं लिहितो? नाही, लिहितो ऑब्व्हियसली. आता टायपिंग. मला गोष्ट लिहायला आवडतं आणि मग गोष्ट लिहिता लिहिता कळतं की ह्याचं काय होणार आहे. म्हणजे त्याला स्वरूप ऍक्च्युली असं नाही सुचत की हे नाटक करूया किंवा हा सिनेमा करूया. असं सुचतं अरे ही गोष्ट आहे आणि मग ती गोष्ट आहे हे कळेपर्यंत त्याला एक फॉर्म येतो. पण मग आधी गोष्ट आणि मग त्याची पटकथा किंवा मग त्याचे संवाद नाटकाचे, असा तो प्रवास असतो. म्हणजे ऍक्च्युली ते कुंभारकामासारखंच आहे की माती घेताय तुम्ही आणि तुम्ही आधी ठरवत नाही की आता याचं काय बनवायचंय. ते तुम्ही बनवता तुम्हाला लक्षात अरे ह्याचा शेप ना असा छान वाटतोय, मग ते नाटक छान वाटतंय, त्याचा आकार नाटकासारखा वाटतोय किंवा त्याचा आकार आता सिनेमासारखा वाटतोय. आणि ते ग्रामरचा मुद्दा आहे जे तुम्हाला ती गोष्टच सांगायला लागते. पण मग 2016 मध्ये जेव्हा सुरुवात झाली होती उत्तर चित्रपटाच्या कथेची, तेव्हापासून 2025 पर्यंत खूप टेक्नॉलॉजिकल बदल झाले. बरोबर. मग त्या कथेमध्ये पण तसे बदल होत गेले, अपग्रेड होत गेली? 100%. आणि तेव्हा टेक्नॉलॉजी वॉज अ स्मॉल पार्ट ऑफ इट. म्हणजे छोटा पार्ट होता की आपण एक बाजूला ठेवूया आणि आई आणि मुलातलं रिलेशनशिप हाच मुख्य काम नाही. म्हणजे अजूनही तोच आहे, फक्त टेक्निकली मला तेवढं माहितच नव्हतं तेव्हा. पण हळूहळू जसं मी अपग्रेड व्हायला लागलो तसं लक्षात आलं की अरे बापरे, हा एक कम्प्लीट वेगळा झोन आहे. आणि तोपर्यंत जेन्झी नावाचा धूमकेतू माझ्यावर आदळला नव्हता. तर तो आदळल्यामुळे मला एकदम साक्षात्कारच झाला की अरे हे लाईफ फार इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे ते दोन्ही मिक्सचर, टेक्नॉलॉजी आणि जेन्झी हे मिक्सचर झाल्यामुळे त्याची दिशा बदलली सिनेमाची. मला विश्वास नाही, मला खात्री आहे की उत्तर नावाचा हा चित्रपट खऱ्या अर्थानं एक वेगळं उत्तर आपल्या मनातल्या प्रश्नांना पण देईल, मनातल्या भावभावनांना देईल, रिलेशनशिपला देईल. कारण जेव्हा क्षितिज पटवर्धन नावाचा माणूस हातात लेखणी घेऊन काहीतरी लिहितो तेव्हा त्याच्यामागं नक्की विचार असतो, नक्की भूमिका असते. आणि त्याच्याचबरोबरीनं या चित्रपटातली सगळी जी काही तगडी कलाकारांची फौज आहे ते बघितल्यानंतर, या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर मला तरी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे. जसं मी जाहीरपणे सांगितलं, मी उद्या किंवा परवा हा चित्रपट बघणार आहे. तुम्ही सुद्धा उत्तर नावाचा मराठी चित्रपट आवर्जून पहा. कारण असे कलाकार जे मनापासून काहीतरी करत असतात त्यांना पाठबळ देण्याची तुमची आमची जबाबदारी आहे. तुर्तास उत्तर चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आज तुम्ही वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, याबद्दल तुमचे दोघांचे आभार. थँक्यू. धन्यवाद. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.